त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंची एकमेकांच्याशी या स्पर्धांच्या माध्यमातून बॉन्डिंग सुद्धा होत असते या प्रीमियर लीग मध्ये। पहिला बॉल खोलत टाकला होता, ड्राईव्ह केलाय, फुल लेनचा हा चेंडू जिथे पाहायला मिळाला। एकेरी दुहेरी धावालाही प्राधान्य देणं गरजेचं, सांगड घालावी लागेल एकेरी दुहेरी धावाची जिथे एक मोठं टार्गेट आपल्याला सेट करायचं आहे। त्या बाबीकडे पुन्हा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय पुन्हा एकदा तो सज्ज होत असताना 3 बॉलवरती 3 आल्यात। लोअर फुल टॉस ऑन साइडला, दर्जेदार बुलंदी, पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला, षटकार। फुलटॉस बॉल त्याचं मात्र मोठ्या फटक्यात रूपांतर केलं गेलं। पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्लासिकल अंदाजामध्ये, व्हॉट अ स्ट्रोक, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव, चौकार। वरून मात्र गोलंदाजी विकासने केली होती ना, त्या दर्जाची गोलंदाजी या षटकामध्ये त्याला करावी लागणार आहे लेफ्ट आर्म विकेटने। यावेळेला ऑन साइडला केलाय, चेंडू स्लॉट मध्ये ऑन साइडला चेंडू सरळ ड्रावलत असताना पाहायला मिळतोय, बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड। बॉल आपण पाहू शकता स्लॉट मध्येच होता, ऑन साइडला खेळला जरूर आणि 6 धावांमध्ये परावर्तित केला। एक वेगळा आत्मविश्वास पाहायला मिळतो या खेळाडूकडे। एक महत्त्वाची मॅच आहे आणि इकडे कामगिरी, आपले 2 साथीदार माघारी जरी परतलेले असतील, आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची भूमिका, कारण आता बाद फेरी सुरू झाली आहे। 29ला 2। पुढचा बॉल स्वराज, यावेळेला खोलात टाकला होता, पुन्हा एकदा उजव्या एसीच्या बाहेर रूम दिला, आउटसाइड दी ऑप्शन, एक डाव निश्चित मिळेल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय। काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, ज्या खेळाडूकडे प्रतिभा आहे, त्याची टायमिंग अद्भुत आहे आणि एक अविश्वसनीय खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं जातं। 30ला 2। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना स्वराजचा हा बॉल देखील लोअर फुल टॉस बनवला, पिक केलाय, ऑन साइडला पाठवला, इन टू द गॅप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील त्याच्यावर, चौकार। पुन्हा एकदा चूक केली, पुन्हा फुलटॉस टाकला, पुन्हा तुटून पडले, पुन्हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय। विकेट गेला, त्याचा दबाव आता कुठच्या कुठे गेलाय आणि आता तिसरं षटक सुरू असताना 35 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। जय सर, ही मात्र पुन्हा एकदा चांगली बाब पाहायला मिळते। सागर सम्राट नावे हे जुनं अंतर राणे करतोय। पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, स्ट्रॉंग झोन आहे या बॅटरचा, ऑन साइडला मिड विकेटला येणारे हा स्ट्रोक, संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सगळा सुपूर्द करण्यात आली आहे। अगदी त्याच वेळेला सागर सम्राट नावे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। हा स्ट्रोक ऑन साइडला, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकलाय, हा षटकार। आता प्रतिस्पर्धी संघाला प्रश्न पडला असेल, आता या खेळाडूला रोखायचं तर कसं रोखायचं, ज्या पद्धतीचे हे फटके या ठिकाणी खेळले जातात, ताकदही आहे आणि टायमिंग आहे, हे दोन्हींचा मिलाप त्यांच्या फटकेबाजीमध्ये होताना पाहायला मिळतोय। वैयक्तिक 30 धावांवर बॅटिंग करतात आणि टीमलाही मात्र चौथी ओव्हर सुरू असताना 48 पर्यंत घेऊन देखील फुटवर्क पाहिजे आणि ते त्यांच्याकडे आहे। सिद्धांत राणे ज्या वेळेला मात्र मोठा स्ट्रोक आला, तदनंतर पुन्हा एकदा संयम दाखवत असताना लोअर फुल टॉस बॉल होता, संधी इथेही निर्माण झाली असती, परंतु संयम आणि मयूर दिवकरच्या बॅटमधून अर्थात महत्वाची राहणार आहे पार्टनरशिप, आणि या पार्टनरशिपच्या जोरावरती एक मोठं वलय या मॅचला निर्माण करून दिलंय असंच म्हणता येऊ शकतं चंदू सर। धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 49 आहेत, 55 रन या स्वतःच्या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू हो हॅलो खोलात टाकण्याचा प्रयत्न केला आणि ताकदीवरती सीमारेषेच्या बाहेर, षटकार। धावसंख्या पुन्हा एकदा जाताना पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 61 धावा। पहा यावेळेला मात्र थोडीशी गती वाढवली होती आणि त्यावर केवळ पंच केलाय आणि आजवेळ असा खेळ आणि त्याचा फिटनेस आपल्याला पाहायला मिळतो। त्यांचा माजी अध्यक्ष कोलाड क्रिकेट असोसिएशनचे पप्पाशेट माबळ यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करतो। थँक्यू सो मच, आपला मनपूर्वक आभार। येस कॉम्बॉक्स
शेवटच्या बॉलवरती आला षटकार. षटकाराच्या मदतीने धावा बनवल्यात त्या 84-44 धावांची नॉट आउट इनिंग इथे पेश करत असताना सिद्धांत राणेच्या बॅटमधून पाहायला मिळाली. अतिशय खेळ 16 बॉल 44 धावांची खेळ त्याने केली.